आले तर ते साधारणपणे 4 भाकरी चुरून घेत होते पहिल्या वेळेला, असं मी सांगतो तुम्हाला. पहिल्या वेळेला म्हणजे 4 भाकरी चुरायच्या, त्याचा एका बाजूला असा ढीक करून ठेवायचा, जशी आमटी येईल तसं तिकडचं इकडे वाढायचं. हे झालं पहिल्या वाढायचं. त्याच्यानंतरचं मग पुन्हा काय असेल ते वेगळं. आमच्या माहितीत एक मृदुंगाचार्य आहे, नंद महाराजांचे मित्र आहेत, तब्येतीला पण चांगली मजबूत आहे. त्यांनी एका वेळेला 51 गुलाबजाम खाल्ले. व्हिडिओ नाही करत, एका वेळेला 51 गुलाबजाम खाल्ले. नाव घेतो 51 गुलाबजाम खाल्ले होते. ते पण काय दिलच्या माहीत घालतात ते नाही काय, ते दिलच्या माहीतले गुलाबजाम नको एवढे. हे चांगले जुशीच्या गुलाबजाम, लाडूला लाजवील असा गुलाबजाम एका वेळेला किती खाल्ले होते? 51. पुन्हा दुसऱ्या वर्षी आम्ही त्याच पंक्तीला सोबत जेवायला बसलो, त्यावेळेला मात्र त्याने 32च खाल्ले. 32 का बरं 32 खाल्ले? त्याच्या पुढे वाढायला आले नाही म्हणून 32 असं कोणी किती खाल्लं ते तेवढ्या पुढचं असतं. त्याला पोट भरलं असं म्हणत असले तरी अनुभूती पोट भरण्याची नसते, कारण पुन्हा त्याला काहीतरी इथे संत आम्हाला पोट भरण्याच्या त्याच्या समाधानाचं मोठं भरी जोपर्यंत याच्यात पुढे म्हणत नाही ना, तोपर्यंत अधिकार खाऊन का नाही. आमची सेवा चिमुडवायची असते तरी आम्हाला देताना भाव होता देवाचा कसा पोट भरायचा. आजी देतो थोडी पुढे म्हणा, त्याच्याकरता काही पथ्य आहे. काय पथ्य?